जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आज बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी करत आहोत घरगुती स्तरावर। बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मला बाबासाहेबांचं स्मरण करू इच्छितो मी। बाबासाहेबांचे योगदान काय, बाबासाहेबांचे कार्य काय, खऱ्या अर्थाने बाबासाहेब भारताला अमूल्य असा ठेवा दिला तो म्हणजे संविधान। आज जर संविधान नसतं तर खऱ्या अर्थाने आपण इतक्या गुण्यागोविंदाने जगू शकलो नसतो। प्रत्येकाला आज सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, प्रत्येकाला आज वाचण्याचा अधिकार मिळाला, चालण्याचा बोलण्याचा अधिकार मिळाला। हे सगळं कशामुळे शक्य झालं तर बाबासाहेबांनी सुंदर असं संविधान लिहिला, त्याच्यामुळे हे शक्य झालं। म्हणून बंधू भगिनींना मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचून घ्यावं, समजून घ्यावं, त्यातले कलम समजून घ्यावे। मूलभूत अधिकार नावाचा एक खूप सुंदर असा कलम भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी नमूद केला आहे। त्या माध्यमातून आपल्याला खुल्या वातावरणामध्ये मत देण्याचा अधिकार मिळतो, जगण्याचा अधिकार मिळतो, विचार स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो। हे सगळे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेले आहेत। हे अधिकार आहेत म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने नांदू शकतो, बिनधास्तपणे जगू शकतो। हे सगळे अधिकार जर नसते तर आपल्याला एका जनावरासमान वागणूक मिळाली असती, जगावं लागलं असतं। तर जनावरापासून मुक्त करून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेब हे प्रचंड संघर्षातून वरती आलेले होते। त्यांच्यावर खूप सारे अन्याय झाले, अत्याचार झाले, त्यांचं शोषण झालं बालपणामध्ये, पण त्या सगळ्या संकटातून मुक्त होऊन बाहेर पडून त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीच्या बळावर, स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी संपूर्ण जगाला एक सुंदर संदेश दिला की तुमच्यावर कितीही अन्याय झाला, कितीही अत्याचार झाला, कितीही तुमचं शोषण झाला तरी तुम्ही त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकता। आत्महत्येचा मार्ग न पत्करता, वाईट मार्ग न पत्करता, नकारात्मक मार्ग न पत्करता सकारात्मकतेने आपण नकारात्मकतेवर विजय मिळवू शकतो। याचा सुंदर संदेश डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या आपल्या जीवनातून आपल्याला घ्यायला मिळतो। बाबासाहेबांनी परदेशामध्ये जाऊन जेव्हा शिक्षण घेतलं, त्या शिक्षण घेताना इकडे रमाई होत्या, रमाईचा सुद्धा खूप मोठा संघर्ष सुरू होता, आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या। तर या सगळ्या संघर्षाच्या काळातून सुद्धा ते न डगमगता, न खचता त्यांनी संपूर्ण समाजाचा, देशाचा विचार करून, विश्वव्यापी विचार करून स्वतःचं योगदान दिलं। स्वतः खूप संघर्ष केला, खूप हालअपेष्टा सहन केल्या आणि आपल्याला खऱ्या अर्थाने इतका सुंदर असा संविधान दिला आणि आपण त्या संविधान